हॅलो एव्हरीवन, वेलकम टू दीपाज किचन. आज मी स्पेशल आषाढी एकादशी निमित्त अशी मस्त थाली बनवली आहे, खीर बनवली आहे, धिरडे बनवले, चटणी बनवली आहे नारळाची आणि त्याच्यासोबत मस्त असा मोकळा सुटसुटीत असा साबुदाणा बनवलेला आहे. तर साबुदाणा जो आहे तर तो चांगला रात्री स्वच्छ धुवून 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करून त्याला भिजू घातलं होतं, कमीत कमी 7-8 घंट्यासाठी. म्हणजे ते मी रात्रीच भिजू घातलं होतं, तर सकाळी म्हणजे उठलं की लगेच आपण बनवू शकतो. आणि भगर जी आहे तर ती मी 1 तासापूर्वीच भिजू घातली होती. तर भगरीला पण चांगलं स्वच्छ धुवून घ्यायचंय. त्याच्यामध्ये म्हणजे थोडासा काळपटपणा निघतो तर तो काढून टाकायचा आहे पाण्याने धुवून. तर एका मिक्सीमध्ये मी मिरची टाकली आहे 2. तर तुम्ही तुमच्या टेस्टनुसार त्याच्यामध्ये मिरची ॲड करू शकता किंवा तुम्ही स्किपही करू शकता मिरची जर का तुम्हाला टाकायची नसेल तर. तर इथे 1 वाटी भगर होती तर अर्धा वाटी मी इथे साबुदाणा घेतलाय भिजलेला, तो पण मिक्सीमध्येच मी ॲड केलाय. तर इथे मी काय करते की एका कढईमध्ये शेंगदाणे ॲड करते आणि कमी गॅसवर मस्त भाजणार आहे त्याला. तर इथे मी मिक्सरमध्ये पण काढून घेते आणि तिकडे शेंगदाणे पण आपले मस्त कमी गॅसवर फ्राय होत आहे. तर इथे बघू शकता जे मिश्रण आहे ते कशा प्रकारे आपल्याला करायचं आहे. तर जास्त बारीक पण नाही आणि जास्त जाड पण नाही, किंवा तुम्ही बारीकही करू शकता. तर इथे शेंगदाणे मस्त फ्राय झालेत कमी गॅसवर, खूप छान असे त्याचे नंतर छिलके निघतात बघा. तर कमी गॅसवर त्याला चांगलं भाजून घ्यायचंय आणि एका कपड्यामध्ये त्याला चांगलं टाकून त्याला म्हणजे जास्त कचरा होऊ नये म्हणून ही एक पद्धत आहे की ती सोपी आहे आणि गॅस ओटा पण आपला जास्त काही घाण होत नाही. तर अशा प्रकारेही बनवू शकता तुम्ही. छिलके खूप छान निघतात. तर इथे काय झालं होतं की जे छिलके म्हणजे शेंगदाणे आहे तर ते गरम गरमच मी म्हणजे माझ्याकडे कमी टाइम होता तर म्हणून मी गरमच त्याला त्याचे छिलके काढले. तर तुमच्याकडे टाइम असेल तर तुम्ही थोडा वेळ ठेवून त्याला थंड झाल्यावर त्याचे प्रॉपर छिलके निघतात मग. आणि जे मिश्रण आहे भगरीचं आणि साबुदाण्याचं तर ते एका बाउलमध्ये मी ॲड केलंय. त्याच्यामध्ये टेस्टनुसार मीठ ॲड केलंय. तर थोडंसंच त्याच्यामध्ये मी पाणी ॲड केलंय, जास्त पाणी ॲड नाही केलंय. जर तुम्हाला डोसा बनवायचा असेल तर तुम्ही याच्यामध्ये अजून थोडंसं पाणी ॲड करू शकता आणि मस्त असे डोसे पण बनतात आणि धिरडे पण बनतात. तर धिरड्यांसाठी थोडंसं गाढं ठेवलंय मी, जास्त पतलं नाही केलंय. तर इथे मी जे शेंगदाणे आहेत तर त्याला मिक्सरमधून काढून घेते म्हणजे साबुदाणा बनवायचा आहे. तर थोडंसं त्याला जास्त बारीक नाही करत आहे, तर चालू बंदमध्ये त्याला थोडंसं जाडसर ठेवते. तर साबुदाण्यामध्ये कसं आहे जास्त बारीक शेंगदाण्याचा कूट चांगला नाही वाटत, म्हणजे असं वाटेल की तुम्ही खलबत्त्यामध्ये मस्त कुटलंय त्याला असं फील होणार. तर इथे मी चटणीची तयारी करते. तर मस्त फ्रेश असं कोकोनट नारळ घेतलंय मी, त्याला पण चांगलं स्वच्छ धुवून घेतलं होतं कारण की ते फोडल्यानंतर त्याच्यावर जो कचरा आहे तो उडला होता. तर इथे कोकोनट ॲड करून खोबरं म्हणजे ओलं खोबरं ॲड केलं. त्याच्यानंतर टेस्टनुसार मिरची ॲड केली आणि 2 चम्मच शेंगदाण्याचा कूट ॲड केला किंवा तुम्ही शेंगदाणेही ॲड करू शकता. तर इथे थोडंसं जाडसरच ठेवलंय मी त्या चटणीला. तुम्हाला बारीक पाहिजे असेल तर बारीकही करू शकता, ती पण खूप छान लागते. तर इथे मी जे धिरड्यांसोबत बनवत होते तर मला गाढी चटणी बनवायची होती, म्हणजे घट्ट चटणी बनवायची होती. तर त्याच्यासाठी मी त्याला जास्त बारीक केलं नाहीये. तर इथे मी साबुदाण्याची तयारी करत होते. तर बटाटे 2 घेतलेत, छोट्या साईजचे बटाटे होते. तर आणि मिरची घेतली आहे टेस्टनुसार. जर तुम्हाला तिखट आवडत असेल तर तुम्ही अजून घेऊ शकता. मी इथे 3-4 मिरची घेतली होती, बटाटे घेतले 2 आणि इथे मी तर तूप ॲड केलंय. जर का तुम्हाला तेल वगैरे ॲड करायचं असेल तर तेलही ॲड करू शकता. तर इथे मी 2 चम्मच तेल टाकलंय चटणीसाठी. तर चटणी पण ते जे मिश्रण बनवलं होतं तर ते पण ॲड केलं नारळाचं आणि थोडंसं त्याच्यामध्ये पाणी ॲड केलंय आणि टेस्टनुसार मीठ ॲड केलंय आणि त्याला चांगलं मिक्स करून घ्यायचे. जर तुम्हाला इथे जर का पतली चटणी बनवायची असेल तर तुम्ही याच्यामध्ये परत पाणी ॲड करू शकता. तर इथे आपले जे आलू जे आहे म्हणजे साबुदाण्यासाठी आपण ठेवलेले तर ते पण चांगले फ्राय झाले. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मी साबुदाणा ॲड केलाय. तर साबुदाणा
एवढं मोजून मापून मी नाही सांगत आहे, कारण की अंदाजेच बनवते मी. तर इथे मला जितका साबुदाणा बनवायचा होता तर तितका बनवला. साधारण 1 वाटी असेल साबुदाणा, तर तो त्याच्यामध्ये टाकला कढईमध्ये, आणि त्याच्यानंतर जो तुपामध्ये चांगलं त्याला फ्राय करून घेतलं. आणि त्याच्यानंतर काय केलं की थोडंसं मुरू दिलं तुपामध्ये, कारण की त्याचं म्हणजे जे साबुदाणा जो आहे तो अजून फुलतो आणि खूप असा मस्त मोकळा मोकळा होतो. आणि त्याच्यानंतर जो कूट आहे बनवलेला आपण शेंगदाण्याचा, तो त्याच्यामध्ये ॲड करायचा आणि परत त्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं, म्हणजे एकजीव करून घ्यायचं. ते साबुदाण्याला चांगला प्रॉपर लागला पाहिजे शेंगदाण्याचा कूट त्याच्यासाठी. तर इथे मी साईडने 2 चम्मच तूप ॲड केलंय, म्हणजे चांगलं ते वाफेवर होतं आणि खालच्या साईडने मस्त असं क्रिस्पी होतं. जर तुम्हाला क्रिस्पी बनवायचं असेल ना साबुदाणा, कडक बनवायचं असेल, तर अजून थोडंसं तूप किंवा तेल ॲड करायचं, सोडायचं आजूबाजूने, म्हणजे तो अजून क्रिस्पी कडक बनतो असा साबुदाणा. तर इथे बघू शकता किती मस्त असा मोकळा आणि सुटसुटीत असा साबुदाणा आपला तयार झालाय. तर इथे मी खिरीची तयारी करतीये. तर इथे मी साबुदाण्याचीच खीर बनवतीये. खूप सोपी आहे आणि खूप अशी टेस्टी लागती बघा ही. तर एका पॅनमध्ये मी थोडंसं पाणी ॲड केलं, म्हणजे कसं आहे की ह्या पॅनमध्ये मी भाजी वगैरे पण बनवत असते, तर एकदम दूध ॲड केलं तर ते दूध फाटेन, त्याच्यासाठी मी थोडंसं त्याच्यामध्ये पाणी ॲड केलंय. आणि त्याच्यानंतर दूध ॲड केलंय. दुधाला चांगली एक उकळी आल्यानंतर त्याच्यामध्ये जो साबुदाणा आहे तर तो ॲड करायचा आहे. तर तुम्हाला खीर किती बनवायची त्यानुसार तुम्ही साबुदाणा याच्यामध्ये ॲड करू शकता. तर इथे मी अर्धी वाटी साबुदाणा त्याच्यामध्ये ॲड केलाय आणि त्याला चांगलं मिक्स करून घेतलं. तर बघू शकता मस्त त्याला चांगली उकळी आली आहे आणि साबुदाणा पण चांगला फुललाय त्याच्यामध्ये दुधामध्ये. तर त्याला चांगलं थोडंसं घट्ट होईपर्यंत इथे मी धेडे बनवून घेते. जे बगर आपण भिजू घातली होती आणि ते बनवलं, तर त्याचे धेडे बनवून घेते मस्त छोटे छोटे. तर बघू शकता किती आरामशीर असं धेडे निघतात त्याचे. तर आणि होल पण बघू शकता किती मस्त असे होल पडलेत त्याला, स्मॉल स्मॉल, आणि एकदम जाळीदार असे धेडे बनलेत आपले, बनताय. तर तुम्ही नक्की ट्राय करा, ही रेसिपी खूप सोपी आहे. नेक्स्ट एकादशी वगैरे असेल तर तेव्हाही तुम्ही बनवू शकता आणि खूप इझिली निघतात. जास्त काही असं घासायचं वगैरे काही काम नाही पडत त्याला, आरामशीर निघतात ते. तर आणि एकदम मस्त असे जाळीदार बनतात. तर जर का तुम्हाला ऑइल आवडत नसेल तर तुम्ही स्किपही करू शकता. ते म्हणजे ऑइल न टाकल्याचे पण खूप छान लागतात. पण इथे कसं लहान मुलांना पण द्यायचं होतं मला, माझा मुलगा आहे तर त्याला पण द्यायचं होतं, तर त्याच्यासाठी मी थोडंसं त्याच्यामध्ये ऑइल ॲड केलं आहे. तर पलीकडे खीर पण बनतीये, बघू शकता. थोडंसं दूध पण बरंचसं कमी झालं आहे आणि धिरडे पण मी इथे 4 ते 5 धिरडे बनले होते आणि फटाफट मस्त असे धिरडे पण बनवले. आणि खीर पण बघू शकता मस्त अशी गाढी झाली आहे. आणि याच्यामध्ये 2 चम्मच मी साखर ॲड केली आहे टेस्टनुसार. तर गाढी मस्त झाली होती. याच्यामध्ये तुम्ही मिल्क पावडरही ॲड करू शकता 1 चम्मच, म्हणजे अजून त्याचा जो दुधाचा जो गाढा पण आहे तर तो अजून होणार. तर एका कढईमध्ये मी तूप टाकतीये 2 चम्मच आणि त्याच्यामध्ये मनुके ॲड केलेत आणि काजू आणि चॉप केलेले, म्हणजे अर्धा चॉप केले मी, जास्त बारीक चॉप नाही केले. आणि काजू पण, बदाम आणि मनुके मस्त त्याला फ्राय करून घेतलं आणि खिरीमध्ये ॲड केलं. परत त्याला चांगलं मिक्स करून घेतलं आणि बघू शकता किती मस्त अशी आपली खीर बनतीये. खूप सोपी आहे आणि खूप टेस्टी अशी लागती बघा. तुम्ही असंही नॉर्मली बनवू शकता. नेहमीच काय तांदळाची बनवायची, शेवईची बनवायची, एखाद्या वेळेस साबुदाण्याची पण खूप भारी लागते. तर इथे आपली खीर जी आहे तर ती तयार झाली आणि मस्त त्याच्यावर मी थोडीशी डिझाईन बनवतीये. केसर टाकलंय, चॉप केलेला पिस्ता, चॉप केलेला काजू, बदाम आणि तुळशीचं पान ठेवलंय. तर चला, इथे आपला पूर्ण स्वयंपाक झालाय, थाळीचा स्वयंपाक झालाय. तर इथे मस्त अशी प्लेट तयार करतेय मी. तर साबुदाणा बघू शकता किती मस्त असा मोकळा आणि सुटसुटीत आपला साबुदाणा
तयार झालाय. धिरडे पण मस्त झाले होते. खीर पण खूप भारी लागली होती, खूप टेस्टी लागली होती. तुम्ही असंही बनवू शकता, जर का उपवास नसल्यावर पण ही खीर ट्राय करू शकता, खूप भारी लागते. आणि चटणी पण बघू शकता, जास्त पतली नाही बनवली मी, थोडीशी गाढीच ठेवली. आणि मखना पण याच्यामध्ये, मखना चालतो उपवासाला आमच्याकडे, तर खातात. तर मखनाचा म्हणजे हे कसं बनवतात तर याचा पण मी व्हिडिओ टाकलेला आहे, तर तुम्ही बघू शकता पहिले. तर बघू शकता आपली मस्त अशी थाली, उपवासाची थाळी तयार झाली आहे. तर तुम्ही नक्की नेक्स्ट टाइम ट्राय करा. चला, मी मस्त देवाला पहिले नैवेद्य ठेवला आणि त्याच्यानंतर मग आम्ही फराळाचं केलं आणि पूजा वगैरे केली मी. तर अगोदरच पूजा वगैरे केली होती आणि त्याच्यानंतर त्यांना प्रसाद ठेवला, दर्शन घेतलं आणि मी माझ्या म्हणजे सगळ्यांना फराळाचं वगैरे दिलं. तर बघू शकता किती छान मस्त अशी थाली आपली तयार. थँक्यू.